एक मिनिट आपल्या गुरुवर्गांना जायचंय एक मिनिट कॉलेज कॅम्पस मध्ये आल्याच्या अवश्य बोला तुम्ही आपल्या पहिला इकडे विद्यार्थी मित्रांनो शूटिंग घेतो खरंच कोण कोण चालेल बघतो विद्यार्थी मित्रांनो या सगळ्या झोपलेल्या लोकांची जर कान उघडायची असतील तर आपल्या आवाजामध्ये इतक्या बुलंद आपल्या सगळ्या विद्यार्थी शक्तीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण धर्माबाद तालुक्यातल्या सगळ्या ग्रामीण भागातले आपण विद्यार्थी आहात. विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांची संघटना ती विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी लढते आणि आज तुमच्या प्रश्न समजावून घेण्यासाठी तिथं नांदेडहून विद्यार्थी तुम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो आज ज्या मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं बहादरीकरण झालेलं आहे आज मला इथं 12वी सायन्सची विद्यार्थी भेटली आणि त्यांना मी प्रश्न करतो. त्या विद्यार्थ्याने खूप अभिमानाने सांगितलं की 12वी नंतर मला इंजिनिअरिंग करायचं आहे. त्या विद्यार्थ्याला मला जाहीर प्रश्न आहे की आज इंजिनिअरिंगचं जर शिक्षण त्याला 12वी नंतर त्याला गुणवत्तेवर करायचं असेल त्याला किती रुपये द्यायला लागतील तुमच्याकडून उत्तर द्या तुम्ही. जर इंजिनिअरिंग करायचं असेल त्याला तर किती रुपये द्यायला लागतील त्याला तुम्ही सांगा. लाखो रुपये द्यायला लागतील की नाही. आज इथे BA BComचे विद्यार्थी मिळाले त्यांना नंतर त्यांच्या गुणवत्तेवर त्यांना उच्च शिक्षण तुम्हाला घ्यायचं असेल किंवा MBA करावं वाटतं की नाही. हा तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं तुम्हाला MBA करावं वाटतं की नाही. त्या MBA साठी किती रुपये द्यायला लागतील तुम्हाला लाखो रुपये. आज इथे लाखो रुपये भरणार आपण ते कुठून द्यायचे बरं आपण कुठून द्यायचे किंवा कॉलेज मधली जी आमची फी असते ती आम्हाला भरायची असते ती आम्ही कुठून देतो बरं घरातून देतो. घरातून पालक जो पैसा देता तो पालक कुठून आणता बरं मेहनत करता की नाही. त्याच्या कष्टाचा पैसा असतो की नाही. पण आपल्या कष्टाचा पैसा जर संस्था चालकांच्या शासनाच्या तिजोरीत जावा असेल तर त्याचा तुम्हाला राग येत नाही राग येतो की नाही. जर त्या सगळ्या विरुद्ध आपल्याला संघर्ष करायचा असेल तर विद्यार्थी परिषदेचं नेतृत्व करणार आहे. आज जसं धर्माबाद मधल्या एका कॉलेजवर आपण आज जसं 50 मुलं एकत्र आलो की नाही एकीची शक्ती असते की नाही बरोबर की नाही. म्हणजे एकीच्या शक्तीने आपल्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहे. आज आपल्याला स्कॉलरशिप आहे कधी भेटते आपल्याला स्कॉलरशिप उद्या म्हणतो उद्या यायचं जिल्हा समस्या ऑफिसरला गेलं तर म्हणतो टेबल खालून किती रुपये द्या 100 रुपये द्या मग तुमची स्कॉलरशिप मंजूर होईल. मग याचा आपण निषेध केला पाहिजे की नाही. विद्यार्थी मित्रांनो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून संपूर्ण महाराष्ट्रातून 7 सप्टेंबरला आपले सगळे विद्यार्थी भेटणार आहे आणि त्यांना आपल्या मागण्या त्यांच्या समोर ठेवणार आहे. आपल्या मागण्या काय असणार आहे की विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप वर्षाच्या सुरुवातीला मिळालीच पाहिजे. मिळाली पाहिजे की नाही. वर्षाच्या सुरुवातीला जर आम्हाला ती मिळाली तर आमच्या शैक्षणिक खर्चासाठी तिचा उपयोग होईल की नाही. वर्षाच्या शेवटी मिळाली तर काय करायचं बरं विद्यार्थी मित्रांनो ती स्कॉलरशिप तुम्हाला मिळते आम्हाला मिळते ती 1995 ते GR नुसार मिळते. किती रुपये 20 रुपये महिना 25 रुपये महिना. हा आज काय कोणतं साल चालू आहे आता 2010 मध्ये 95 सालचं पेट्रोल भेटतं तुम्हाला गाडीत टाकायला 95 सालच्या हिशोबाने गहू तांदूळ डाळ भेटते का भेटत. कपडे 95 सालच्या हिशोबाने मिळतात 20 रुपये दर भेटतो. मग जर आमच्या बाकीच्या गरजा मिळत नसतील तर आम्हाला स्कॉलरशिप ही 2010 नुसार मिळाली पाहिजे की नाही. संघर्ष करायचा आहे. त्याच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो बँकेतून आपल्याला कर्ज मिळतं कर्ज तर ते कर्ज सगळं मिळतं मेडिकल इंजिनिअरिंगसाठी लाखो रुपये. माझी तुम्हाला विनवणी आहे आणि अशोक चव्हाणांना सुद्धा आपण सांगणार आहे
की नांदेड मधल्या धर्माबाद मधल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या जर विद्यार्थ्यांना डीएड करायचं असेल किंवा MBA करायचं असेल, माझ्या मगाशी विद्यार्थी म्हणतात त्याला इंजिनिअरिंग करायचं असेल, त्याला बँकेतून कर्ज मिळालं पाहिजे आणि त्या कर्जावरचं व्याज महाराष्ट्र सरकारने भरलं पाहिजे. शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं. ही जी घोषणा आपण देतोय ती खरी आहे की नाही? शिक्षण कोणाचं आहे? आमच्या हक्काचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज कॉलेज कोणामुळे बनले? विद्यार्थ्यांमुळे बनले की नाही? बरोबर, आपल्यामुळे बनले की नाही? विद्यापीठ कोणामुळे बनलं? जर समजा नांदेड मधला समाज कल्याण अधिकारी असेल तर ते कशामुळे बनलाय? आपल्यामुळे. विद्यार्थी आहे की नाही? मंत्रालयातला जर शिक्षण विभाग चालतो तो कोणामुळे चालतो? आपल्यामुळे. पण तिथे आपल्याला वागणूक कशी दिली जाते? समजा धर्माबाद मधला एक विद्यार्थी सर नांदेड विद्यापीठामध्ये गेला, त्याला माहिती दिली जाते का? नाही माहिती दिली जात. त्याला उडवून लावलं जातं. बरोबर आहे की नाही? त्याला म्हणतो उद्या ये, परवा ये, साहेब तिकडे गेले, इकडे गेले, असं झालं नाही पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, 7 सप्टेंबरच्या आपल्या मोर्चामध्ये आपण मागणी केलेली आहे की प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये जिथं शिक्षणाचा संबंध आहे तिथं आम्हाला उत्तर देणारा क्लास 1 अधिकारी तिथं असला पाहिजे. त्याला 4 कर्मचारी जोडून दिलं पाहिजे. आमचा धर्माबादचा विद्यार्थी जेव्हा नांदेडमध्ये त्याचे पैसे खर्च करून जातो आणि त्याला जर सांगितलं गेलं असेल की 2 दिवसाने ये, तो परत 2 दिवसाने भाडं खर्चून जाईल का? नाही जाऊ शकत ना. आज बसचं भाड्याचं सुद्धा पैसे द्यायला विद्यार्थ्यांना पैसे नाहीये. त्या विद्यार्थी परिषदेच्या कामानिमित्तानं जेव्हा ग्रामीण भागात मला जायला मिळालं, काल संभाजीनगर मधला फुलंब्री एक तालुका नाही तुम्हाला, एक तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये वडद बाजार नावाचं एक खेडेगाव आहे. तिथे एका शेतकऱ्याच्या घरी त्याची मुलं आपल्या विद्यार्थी परिषदेत काम करतात. तिथे जेवण्यासाठी आम्ही गेलेलो होतो, त्यांच्याशी गप्पा झाल्या. तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलं की मला 3 मुलं आहे. त्यातल्या मोठ्या मुलासाठी शिक्षणासाठी मी आधी 5 एकर जमीन घाण टाकलेली आहे आणि जे शेवटची 2 मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी माझ्याकडे पैसे नाही. ही एकूण सगळी अशी परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीत तुम्हाला अस्वस्थ होत नाही? तुम्ही याच्या विरुद्ध संघर्ष करावा असं वाटत नाही तुम्हाला? की तुम्हाला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज हे शेजारच्या घरात जन्माला आले पाहिजे? कुठे जन्माला आले पाहिजे शिवाजी महाराज? आपल्या घरात, आपल्या मनामध्ये पहिले शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे. आपल्या मनामध्ये जर शिवाजी महाराज जन्माला आले तर आपल्या हक्काचं शिक्षण आपल्याला मिळणार आहे. जो पालक मी त्यांच्याविषयी सांगितलं, आज वेगवेगळ्या विषयावरती एंट्रन्स असतं की नाही, CET असते की नाही, बरोबर आहे की नाही, प्रवेश परीक्षा असते की नाही, त्या पालकाने एक वाक्य असं बोललं की आमचं हृदय पिवटलं. त्या पालकाने असं वाक्य म्हटलं की आता माझ्या 3 पैकी कोणत्या मुलाला शिक्षण द्यायचं याची CET मला घरामध्ये घ्यायला लागेल, प्रवेश परीक्षा घ्यायला लागेल आणि त्या 3 मुलांमधला जो पास होईल त्याला मी शिक्षण देईन आणि 2 मुलांना मी शेतमजूर म्हणून पाठवेन. त्याच्यामुळे या सगळ्या व्यवस्थेच्या विरुद्ध आपल्याला संघर्ष करायचा आहे. मी मूळचा नाशिकचा आहे, शिकायला कोल्हापूरमध्ये आहे आणि फक्त खास तुम्हाला भेटण्यासाठी, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यावर तुम्हाला जाहीर आव्हान आहे की धर्माबादमध्ये जो विद्यार्थी असेल त्या, आता तुम्ही संख्येने किती 100 जण आहात, तुम्हाला वाटतं ना हे जे काय आपला मोर्चा चालू आहे, आपल्या मागण्या आपण समोर ठेवणार आहे, हे सगळ्यांना कळायला पाहिजे की नाही धर्माबादमध्ये? 3 प्रकारचं आव्हान तुम्हाला मी आता करतोय. 1 नंबरचं आव्हान असं आहे की धर्माबादमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना या मोर्चाविषयी माहिती द्यायची. त्यांना सांगायचं हा आपला मोर्चा आहे, विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे. आता मी तुम्हाला परिचय करून दिले. नांदेडमध्ये जी मुलं आले ती कुठली आले, आम्ही कशासाठी काम करू आम्ही कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी की नाही, बरोबर आहे की नाही? तुम्हाला माझ्या कॉलेजचा ऐका, मी कॉलेजमध्ये MDच्या 2nd इयरला शिकतोय. आज ज्या गाडीमध्ये जेवढे लोक आलेत ना ते कुठल्या राजकीय पक्षाची कार्यकर्ती नाहीये किंवा कुठल्या तात्या मामा बाबाची कार्यकर्ती नाहीये. त्या प्रत्येकाच्या खिशामध्ये, पाकिटामध्ये त्याच्या कॉलेजचं आय कार्ड आहे. मग आम्ही पण तुमच्यासारखे विद्यार्थी आहे, तुम्ही पण आमच्यासारखे विद्यार्थी आहे. मग तुम्ही या संघर्षात तुम्ही पण तयार आहात का? असं संघर्ष 3 प्रकारचे आव्हानं तुम्हाला करायचे की धर्माबादमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या मोर्चाविषयी माहिती कळाली पाहिजे. आणि हे कसं करायचं? फक्त तोंडाने सांगायचं, यासाठी काय खूप मेहनत घ्यायची नाही, बरोबर ना? आपल्याला मित्र असतात की आपल्या कॉलनीत राहणार आहे, आपल्या मळ्यात राहणार आहे, आपल्या कॉलेजमध्ये राहणार आहे, तर त्यांना माहिती द्यायची की आपला मोर्चा आहे 7 सप्टेंबरला, त्याला आपल्याला जायचं. दुसऱ्या प्रकारचं आव्हान तुम्हाला करायचंय, ही संघर्ष यात्रा 20 तारखेपर्यंत चालू आहे. खरंच तुमच्या मनाला हे अपील झालं असेल तर इथल्या कार्यकर्त्यांचे तुम्ही फोन नंबर घ्या आणि त्यांना फोन करून सांगा की दादा तुम्ही जसा संघर्ष करताय ना, आमच्यात पण हिंमत आहे, आमच्यात पण दम आहे, आम्ही पण तयार आहे, सांगा कुठे जायचं. तर तुम्हाला फोन नंबर देतो. हे दुसऱ्या प्रकारचं आव्हान झालं. आणि तिसरं आणि सगळ्यात मोठ्या प्रकारचं आव्हान 7 सप्टेंबरला धर्माबादमधून
मोठ्या संख्येने आपल्याला मुंबईला जायचं, त्याच्यामुळे तुम्ही आलं पाहिजे. हे तिसऱ्या प्रकारचं आव्हान आहे. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही सगळे येणार आहात का मुंबईला? आपल्या मागण्या ठेवायच्या ना असं चव्हाण साहेबांसमोर पुणे करून घ्यायचं की नाही? त्यासाठी आपल्याला युनिटीची गरज आहे. त्याच्यामुळे एक घोषणा आता तुम्ही द्या आणि मग आपला इथला कार्यक्रम समारोप करून, आणि तुम्हाला ज्यांना ज्यांना गरज आहे या सगळ्या संघर्षामध्ये लढाई सहभागी होण्याची, तुमचं नाव आणि फोन नंबर फक्त इथला आपल्या